नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीची ॲड आली आणि त्याच्यामध्ये आता विद्यार्थी किती फॉर्म भरत आहे. बहुतेक विद्यार्थी फॉर्म भरत आहे बट चलन क्रिएट करत नाही आहे. जोपर्यंत चलन ते भरत नाही तोपर्यंत त्यांचा फॉर्म हा ग्राह्य धरणार नाही. मग आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की कुठे किती फॉर्म आलेत आणि कुठे आपण फॉर्म भरला तर आपलं काम होऊ शकणार आहे. आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा व्हिडिओ थोडक्यात आपण बोलणार आहे की आत्तापर्यंत एक टेंटेटिव्ह किती फॉर्म आले. ज्याप्रमाणे सायबर कॅफेचा अहवाल येतो आहे, सायबर कॅफेवाले आपल्याला सांगतात की आत्तापर्यंत या कास्टसाठी या पोझिशनसाठी एवढे फॉर्म आमच्याकडे आलेत. याचा हा चलन नंबर जनरेट होतो आहे. बहुतेक विद्यार्थी चलन भरता बट फॉर्म भरताय बट चलन भरत नाही आणि म्हणून ते अजून संभ्रमात आहेत. मग याच्यामध्ये फॉर्म कॅन्सल करता येणार आहे का. परत राहिला विषय की 30% महिला आरक्षण जे आहे ते सगळ्यांना कंपल्सरी आहे का, कारण की याचा पण खूप मोठा घोळ आता सगळ्यांना फेस करावा लागतो आहे. बघा, जर सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर मुंबई CP साठी जवळपास 15,000च्या वर फॉर्म आतापर्यंत हे जमा झाले आणि हे चलन क्रिएट झालं आहे मित्रांनो. आणि याच्यावर फॉर्म जास्त भरले गेलेत. फॉर्म याच्यापेक्षा जर आपण बघायला गेलं तर नक्कीच 1 ते 2,000 फॉर्म हे एक्स्ट्रा भरले गेलेत विद्यार्थ्यांकडून. भरले इन द सेन्स ते वाट पाहत आहे की याच्यामध्ये फॉर्म कॅन्सल करता येणार आहे का, याच्यामध्ये आरक्षण काय आहे, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना डेट वाढवून मिळणार आहे का, हे सगळं आपण बोलणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं तर मुंबई ड्रायव्हरसाठी किती फॉर्म आलेत तर 4,000 प्लस एवढे फॉर्म आत्तापर्यंत हे सबमिट झालेत मित्रांनो. चंद्रपूरसाठी जवळपास 3,000च्या वर फॉर्म हे सबमिट झालेत. नांदेडसाठी जवळपास 2,500च्या वर एवढे फॉर्म हे सबमिट झालेत मित्रांनो. नागपूर ग्रामीणसाठी मित्रांनो विद्यार्थ्यांची पसंती आहे 1,000च्या वर एवढे फॉर्म तिथे सबमिट झालेत. नंतर अमरावती ग्रामीणसाठी जवळपास 2,000 प्लस एवढे हे चलन क्रिएट झालेत, म्हणजे इन द सेन्स विद्यार्थ्यांचे फॉर्म तिथे भरले गेलेत. पुणे ग्रामीणला पण चांगली पसंती येते विद्यार्थ्यांची, जवळपास 4,500च्या वर फॉर्म तिथे सबमिट झालेत. नंतर जर बघायला गेलं मित्रांनो तर SRPFमध्ये गट 8, 2, 11 अशा ज्या जागा आहेत त्यांच्यासाठी 8साठी जवळपास 2,500 प्लस फॉर्म हे विद्यार्थ्यांकडून भरले गेलेत. नंतर गट क्रमांक 2साठी जवळपास 1,900 प्लस एवढे फॉर्म तिथे सबमिट झालेत. नंतर हे SRPF गट क्रमांक 11साठी जवळपास 1,200 ते 1,400 एवढे फॉर्म हे सबमिट झालेत. विद्यार्थी काय करतात, बाकीचे विद्यार्थी आहेत ज्याप्रमाणे सायबर कॅफेवाले सांगत आहेत की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, फक्त ते आत्ता फॉर्म भरून ठेवत आहे आणि ऐन वेळेस ते चलन क्रिएट करणार आहेत असं विद्यार्थी स्वतः म्हणत आहे की अजून आम्ही वाट बघू की याची एक्झाम जी फॉर्म भरण्याची डेट आहे ती वाढेल का. तर विद्यार्थी मित्रांनो याची डेट नक्कीच वाढणार आहे, कारण की जो मराठा आरक्षणाचा पेज आहे, नंतर SC-BCचा विषय आहे, याच्यामध्ये बहुतेक लोकांना आता अजून मराठाचं कास्ट सर्टिफिकेट्स मिळत नाही आहे. त्याच्यामुळे याचं जे काय बरं ते मिळालं तर मिळालं, याच्यामध्ये नंतर त्यांना नॉन क्रिमिलियरसाठी अप्लाय करावं लागणार आहे. एकदा आरक्षणामध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला त्याचं नॉन क्रिमिलियर हे कंपल्सरी द्यावंच लागणार आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून संभ्रम आहे की फॉर्म कॅन्सल करता येणार आहे का. जर अजून तशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही आहे, कारण की ह्यावेळेस जी आहे ते ह्यावेळेस विद्यार्थ्यांचं आधार कार्ड तिथे कंपल्सरी आहे. मग आधार कार्ड कंपल्सरी आहे, मग त्यामध्येच विद्यार्थी म्हणतात की एकाच वेळेस आपण विचार करू फायनली आपल्याला कुठं फॉर्म भरायचं आहे. आधी कसं होतं, आधी विद्यार्थी 2-3 ठिकाणी फॉर्म भरत होते, एक्झाम पण देत होते. बट आता जर आपण 2-3 ठिकाणी फॉर्म भरले तर आपला फॉर्म कॅन्सल तर नाही होणार ना, अशी एक भीतीसुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि विद्यार्थी त्यामुळे ते करत नाही. बहुतेक विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला मेल पण येत नाही आहे. तर मेल ID ज्यावेळेस तुम्ही देताय तो तुमचा मेल ID व्हॅलिड आहे का, तुम्ही तो मेल ID वापरामध्ये आहे का तो ब्लॉक झालेला आहे, या सगळ्या गोष्टी चेक करा. जर असेल तसं तर तुमचा मेल ID एकदा मी तर म्हणतो तुमच्या या स्पेशल भरतीसाठी एक वेगळाच मेल ID तयार करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला टेन्शन येणार नाही. राहिला विषय महिलांसाठी 30% आरक्षणाचा, तर आता फॉर्म भरताना ज्यावेळेस महिला जात आहे फॉर्म भरताय तर त्यावेळेस एकतर जे कास्ट आहे, आधी SC-ST लागत होतं 30% आरक्षणाचं, बट आता काय ना सगळ्या कास्टसाठी ते आता तिथे जो ऑप्शन आहे, आता समजा तुम्ही ओपन जरी असाल, OBC जरी असाल तर तुम्हाला तिथे ऑप्शन येते यस करा किंवा नो करा. आता यस केलं तर तुम्हाला तिथे कंपल्सरी तुमचा जो नंबर आहे, जो 30% आरक्षणाचं सर्टिफिकेट्स मिळतं त्याचा नंबर तुम्हाला तिथे मेन्शन करावा लागणार आहे. जर तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही कुठून करणार. आणि म्हणून आता हा पेच महिलांच्या मनामध्ये, जर तुम्हाला खरंच माहिती आहे की तुम्हाला आपल्या कास्टसाठी लागत नाही आणि आपल्याला ते मिळणं पण शक्य नाही आहे, आपल्या एरियामध्ये आपल्या शहरी भाग ग्रामीण भागामध्ये ते मिळतं आहे का, जर मिळत नसेल याच्या आधी जर आपण कुठे त्याचं वापर केला नसेल तर ऑफकोर्स तुम्ही तिथे नो करून द्या.
टेन्शनच येणार नाही भविष्यात. जर एस केलं तर उगाच तुम्ही तिथे फसाल आणि तुम्हाला कुठून तरी ते सर्टिफिकेट्स तुम्हाला द्यावं लागणार. म्हणजे एवढी मेहनत करून, वर्षभर मेहनत करून ज्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होईल, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल, त्यावेळेस तुम्हाला तर ते सबमिट करावंच आहे आणि मग ते नसेल तर तुम्ही तिथे फसाल मित्रांनो. सो असा ओव्हरऑल अपडेट होता मित्रांनो. याचा अपडेट आपण कंटिन्यू घेत असणार आहे. किती फॉर्म आलेत आत्तापर्यंत, किती अजून येणार आहेत, याची डेट आहे मित्रांनो. डेट तर ऑफकोर्स याची वाढणारच आहे, कारण की ही खूप संभ्रमात ही ॲडव्हर्टाईज त्यांनी काढले. त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमध्ये पण जो वयाचा विषय होता तो पण एक अजून पेंडिंगच आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, फॉर्म भरत राहा. 20 तारखेपासून खूप काही फॉर्म सुटणार आहेत. खूप काही विद्यार्थी 20 तारखेपर्यंत वेट करत आहे. 20 तारखे ते 25मध्ये एवढे फॉर्म जमा होतील की ते साईट जी आहे ती साईटसुद्धा ब्लॉक होऊ शकते, म्हणजे हँग होऊ शकते मित्रांनो. सो तुमचा पण जर तुमचं फिक्स असेल कुठे आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कुठे आपण फिक्स बसतो आहे, आपली जागा कुठे निश्चित होऊ शकते, त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच फॉर्म भरून द्या. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.